जय श्रीराम मित्रांनो. तर कालच्या पार्ट मध्ये बघितला चार्जिंग राहिलेला 8%. काय विषय नाही म्हणलं, ॲथर ग्रीडचं चार्जिंग आहे की, आणि मिळालं कुठं, रंकाळ्याच्या साईडला. जो रंकाळ्याच्या बरोबर साईडला तिथं हनुमान मंदिर आहे, तिथं सगळं शांत होतं म्हणून जाऊन बसलो निवांत. तिथनं उठून जरा पुढं फिरून या म्हणलं, तरी वरचं कोल्हापूर बघून का खाली मच्छी मार्केट चालू आहे ते बघा. वाहत्या पाण्यात मग असं दिसते ते म्हणून लागले ती पकडायला. लय नाही, एक पाऊण तासात आलो, बरोबर 80% चार्जिंग झालं बघा. चार्जिंग लावताना लावलेलं बरोबर 9:54ला, आता 10:46 झाल्यात बघा. आता आम्ही चार्जिंग लावलेलं तिथं रंकाळ्याची बॅक साईड होती, आता फ्रंट साईडला आलोय बघा. इथं जास्त पाणी वाढल्यामुळे बोटिंग पण बंद केल्या आणि पाण्यातल्या पण वस्तू बऱ्यापैकी बुडलेल्या दिसतात. आता एवढं गारगार रम्य असं वातावरण आहे म्हणल्यावर गरम गरम कणीस खायलाच लागते हो. रंकाळा बघायचा असला तर संध्याकाळी यायचं सनसेटला, एक नंबर दिसते. कोल्हापूरची गर्दी पास करत महालक्ष्मी मंदिर पाशी आलो, मग जरा बरं वाटलं. आता म्हणलं निवांत दर्शन घ्यायचं आत जाऊन, पण आत आल्यावर बघतोय तर काय लयच निवांत दर्शन चालू आहे. तरी म्हणलं आज एवढी गर्दी कसं काय आहे, आज रविवार आहे, आम्ही विसरलेलो जो. पण मित्रांनो काय पण म्हणा, मंदिर एक नंबर आहे बरं का, दगडाचं बांधकाम आहे पूर्ण. आपल्याला आत काय शूटिंग करू देत नाही, त्यामुळे आपण बाहेर